वर्षाची अखंड गोसेवा, दादा माऊलींच्या त्यागाची हृदयस्पर्शी प्रेरणादायी कथा. जायखेडा तालुका बागवान, जिल्हा नाशिक. आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात जिथे माणूस माणसासाठीही थांबत नाही, तिथे एक व्यक्ती गेल्या तब्बल 30 वर्षापासून मुक्या जनावरांसाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करत आहे. हे नाव म्हणजे गोरक्षक दादा माऊली. दादा माऊली यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक श्वास गोसेवेसाठी समर्पित करीत आहेत. रस्त्यावर अपघातग्रस्त, जखमी, आजारी किंवा उपाशी असलेल्या गायींना त्यांनी केवळ आधारच दिला नाही, तर त्यांना उपचार देऊन कत्तलीच्या दारातून वाचवत नवजीवन दिले. अनेक वेळा स्वतःच्या अडचणी, आर्थिक संकटे आणि समाजातील अडथळे सहन करत त्यांनी ही सेवा अखंडपणे सुरू ठेवली. हीच त्यांच्या त्यागाची खरी ओळख आहे. या महान कार्यात स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे वेळोवेळी मोलाचे सहकार्य लाभले. तसेच सामाजिक कार्यकर्त्या नेहा दीदी पटेल व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनीही दादा माऊली यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत या सेवेला नवी ऊर्जा आणि बळ दिले. जागतिक न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून घेतलेल्या भावनिक मुलाखतीत दादा माऊली यांनी अत्यंत भावुक शब्दात सांगितलं, गोमाता ही माझ्यासाठी देवासमान आहे. तिची सेवा करणे हेच माझे कर्तव्य आहे. आयुष्यात अनेक संकटे आली, पण समाजातील चांगल्या माणसांच्या मदतीमुळे हे कार्य आजही सुरू आहे. जोपर्यंत माझ्यात श्वास आहे तोपर्यंत ही सेवा कधीही थांबणार नाही. त्यांच्या डोळ्यात दाटलेले अश्रू आणि शब्दातील प्रामाणिकपणा प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करून गेला. त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे आज महाराष्ट्र राज्यात त्यांच्याबद्दल अपार आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना निर्माण झाली आहे. दादा माऊलींची ही प्रेरणादायी वाटचाल समाजासाठी एक उज्ज्वल आदर्श ठरत असून प्रत्येकाने आपल्या परीने समाजसेवा करण्याचा संकल्प करावा, असा प्रभावी संदेश त्यांच्या कार्यातून स्पष्टपणे दिसून येतो. ऐका गोरक्षक दादा माऊली काय म्हणत आहेत. नमस्कार. जागतिक मानवता निकमाच्या माध्यमातून तुमच्याकडे आलेलो आहोत. मी असं ऐकलं आहे की 20-25 वर्षापासून तुम्ही चांगल्या प्रकारे गोसेवा करत आहात, गो वाचवण्याचा प्रयत्न करत आहात, कार्य करत आहात आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला भेटायला आलो, तुमची मुलाखत घ्यायला. तर तुम्ही आजपर्यंत केलेल्या कार्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारच्या अडचणी आल्या, कोणी अडचणी आल्या आणि कुठून काय किती सहयोग मिळाला, काय सांगू इच्छितात तुम्ही आम्हाला? मी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे पहिले आभार मानतो. जी आमच्या कार्याची दखल फेडरेशनने, आमचे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन सचिव साहेबांनी जी आमची घेतलेली दखल, त्याबद्दल मी मानवाधिकारचे आभार मानतो. मी गेल्या 26 वर्षापासून गोरक्षणाचं काम करत आहे व आमची कानिम फाउंडेशन संस्थापक नेहा दीदी पटेल यांच्या माध्यमातून आम्ही अहोरात्र गोरक्षण करून दिवसाला 10-20 गाई वाचवण्याचं काम नेहा दीदी पटेल यांच्या माध्यमातून होत आहे. ह्या कार्यवाहीसाठी आम्हाला पोलीस प्रशासन असंभव मदत करत आहे. प्रत्येक पोलीस यांची आम्हाला मदत भेटत आहे. पोलीस प्रशासनाच्या मदतीने गोरक्षण आम्ही हजारो लाखो गाईंचे आज प्राण वाचवले आहेत. नेहा दीदी पटेल यांच्या माध्यमातून आमच्याकडे आज 30 गाड्या आहेत, ज्या आमच्या भागाभागात गाड्या वाटून आम्ही गोरक्षणाचे काम करत आहोत. बरं, तुम्हाला काही कोणी अडचणी आणण्याचा प्रयत्न केला आहे का? अडचणी आजपर्यंत तशा पोलीस प्रशासनाकडनं किंवा कोणाकडनं आम्हाला आलेल्या नाही. पण आत्ताच एक अनुचित प्रकार घडला. गेल्या 11 तारखेला एक गुटख्याच्या गाडी संदर्भात एक तांबोळी नावाचा इसम वाखाडी पिंपळगावचा हा जागीच मृत झाला. पण त्या मॅटरमध्ये मला गोवण्यासाठी एक मालेगावचं सईद न्यूज मालेगाव चॅनल आहे, त्याने माझा फोटो लावून माझ्या नावाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. तर मी लागलीच जायखेडा पोलीस स्टेशनला त्याच्यावर FIR केली व उद्या माझ्या इज्जत भरपाईच्या कोर्टातनं त्याच्यावर दावा पण दाखल करणार आहे. हा पहिल्या वेळा अनुचित प्रकार झाला, कारण आमचं कार्य चांगलं असल्या कारणाने पोलीस प्रशासनाने पण आमचं कार्य माहिती आहे म्हणून पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं. भरपूर मालेगावचे असो, सडाण्याचे असो, काही कसाई जिहादी मानसिकतेच्या लोकांनी मला या मॅटरमध्ये गोवण्याचा प्रयत्न केला. पण आपलं कार्य चांगलं असल्या कारणाने आपण कुठेही अडकलो नाही. पोलीस प्रशासनाची आम्हाला ह्यावेळेस चांगली मदत झालेली. बरं, आता तुम्ही हे जे कार्य करत आहात तर तुम्हाला केंद्र सरकार, राज्य सरकार
यांच्याकडनं आता काय अपेक्षा आहेत? अपेक्षा एवढीच आहे, जो गुजरातला जो कायदा आहे, आता महाराष्ट्रात जी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे, तर तो कायदा महाराष्ट्रात पारित व्हावा. म्हणजे जशी काही गोवंशाची गाडी पकडली तर गाडी सुटायला नको, व आरोपी पकडले गेले तर त्यांना 5-6 महिने सजा झाली पाहिजे, एवढंच माझं केंद्र सरकारला मागणं आहे. बरं, आता पण तुम्ही कार्य करत आहात, तर तुम्हाला असा अनुभव आला की बुवा गाड्या पकडल्या गेल्या पण लागली सोडल्या जातात, त्या पण दंडात्मक कारवाई होत नाही, असे काही अनुभव सांगण्यासारखे तुमच्या पाठीचे आहेत का? नाही, होते दंडात्मक कारवाई पोलीस प्रशासन करत आहे. पहिल्या गुन्ह्यातली गाडी 15 दिवसात सुटते, दुसऱ्या तिसऱ्या गुन्ह्यातली गाडी आता इथं जायखेडा पोलीस स्टेशनमध्ये आपण आहोत, इथं 2-2 वर्षाच्या पोलीस प्रशासनाने गाड्या लावल्या आहेत. अजून गाड्या पोलीस प्रशासनाने सुटू दिल्या नाही. आणि आमचे सिनियर ए पी आय सिंगम जे काळे साहेब आहेत तिथं, सागर काळे, त्यांची गोरक्षकांसाठी खूप अनमोल व जबरदस्त मदत आहे. धन्यवाद. यापेक्षा अजून तुम्हाला काय अपेक्षा आहेत का कुणाकडनं, किंवा सहयोग मिळावा, आर्थिक किंवा शारीरिक, मानसिक? आर्थिक सहयोग आम्हाला प्राणीन फाउंडेशनकडनं आहे आणि दानदाते आम्हाला रोज हजारोच्या रुपयांनी मदत करतात. डिझेल सेवेसाठी सर्व दानदाते आम्हाला मदत करतात. हे प्राणी फाउंडेशनचे कार्यकर्ते कोण आहे, म्हणजे प्रमुख कर्ते कोण आहेत? नेहादीदी पटेल बडोदा या संस्थापक आहेत प्राणीन फाउंडेशनच्या, त्यांच्या माध्यमातून कारवाई चालते. आता पण त्यांनी तुम्हाला काय काय मदत केलेली आहे? मदत अशी केलेली आहे की आत्ता त्यांनी आम्हाला 26 गाड्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत, बरं. ज्या माध्यमातून आम्ही गोरक्षण करत असतो. व काही ठोकाटाकी झाली, काही एखाद्या गोरक्षकावर गुन्हा दाखल झाला तर त्याच्या घरची जबाबदारी त्याला बाहेर काढेपर्यंत नेहादीदी पटेल सर्व कार्य करतात. म्हणजे तुम्ही नेहादीदी यांच्यामधून कार्य करत आणि तुम्ही संतुष्ट आहात? अतिशय संतुष्ट आहात. आणि आम्हाला एक अभिमान आहे की एक रणरागिनी नेहादीदी पटेल हिंदू शैली ज्यांच्यासोबत आम्ही काम करतो, ते आम्हाला एक खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. अशा रणरागिणी आपल्या भागात का उभ्या राहत नाहीत? अशा रणरागिनी सर्वच झाल्या तर मग मला नाही वाटत गायक आपली जाईल कुठे जायचं. धन्यवाद. प्रतिनिधी डॉक्टर सुभाष वाणी, प्रदेश सल्लागार, नाशिक, महाराष्ट्र.